विश्वंभर, आता तुला मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुला गोळ्यांचा डोस डबल करावा लागेल. काय झालं? तुला खरं वाटत नव्हतं ना मी काय सांगत होते ते? मी आता स्वतः माझ्या डोळ्यांनी शुभ आणि श्रावणीला बघितलंय. शुभ तिला उचलून घेऊन गेलाय तिच्या रूमकडे. नंदाक्का, तू काय या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस? अगं तिची तब्येत बिघडली असेल म्हणून उचललं असेल. तर तुला हे सगळं नॉर्मल वाटतंय? विश्वंभर, कमाल आहे. आणि हे सगळं पटतंय? अरे तुझा नौकर 2 हातावरती उचलून घेऊन जातो तुझ्या मुलीला. हे सगळं तुला चालतंय? नंदाक्का, तू खोटं बोलतेस असं माझं म्हणणं नाहीये, पण तू जे काही बोलतेस ते मला पटतही नाहीये. कधी कधी ना आपण डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी सुद्धा खोट्या असू शकतात. आणि माझा ना शुभवरती पूर्ण विश्वास आहे अजूनही. ठेव विश्वास, ठेव. मुलगी प्रेग्नंट होईल ना तेव्हा कळेल तुला. नंदाक्का, विश्वंभर, तू माझ्यावर ओरडलास? माझ्यावर? नंदाक्का, मला माफ कर, पण माझा पूर्ण विश्वास आहे शुभू काहीही चुकीचं करणार नाही. त्याच्याविषयी असं अगोदर बोलू नकोस, त्याच्यावर आरोप करू नकोस. नंदाक्का, तुला बाकी जे काही बोलायचं ते बोल, पण त्याच्याविषयी काही बोलू नकोस. का नको बोलू? त्या वैदेहीनी पण असं शेण खाल्लं होतं ना. तुझ्या पाठीमागे अशीच प्रेग्नंट झाली होती ना, तेही तुझ्या जिवलग मित्राकडून, शिरीष घाणेकरकडून. विसरलास का सगळं तू? नंदाक्का, तिच्याविषयी बोलू नकोस. का नको बोलू? ती गोष्ट वेगळी होती. कशी वेगळी होती? अरे इतिहास रिपीट होतोय विश्वंभर. शिरीष घाणेकर तुझा जवळचा माणूस होता आणि इमानदार होता. त्याने तुला फसवलं. शुभू सुद्धा तुझा जवळचा माणूस आहे आणि इमानदार आहे, तोही तुला फसवतोय. एखाद्या दिवशी तो शुभू जेव्हा मोठा कांड करेल ना विश्वंभर, तेव्हा म्हणू नकोस नंदाक्का तू बरोबर होतीस म्हणून. एखाद्या दिवशी तो शुभू जेव्हा मोठा कांड करेल ना विश्वंभर, तेव्हा म्हणू नकोस नंदाक्का तू बरोबर होतीस म्हणून. श्रावणी, श्रावणी, काय ग, काय झालं बाळा? तू ठीक आहेस का? मला वर्षा म्हणाली शुभू तुला उचलून वर घेऊन आला. काय झालं बाळा तुला? आपण मॅडम, काय नाही, तिला जराशी चक्कर आलेली. काय चक्कर? श्रावणी, अगं काय अशी करतेस ग? स्वतःची काळजी घे जरा. काकू, अगं ते धावपळ झाली ना खूप सकाळपासून, म्हणून झालं असेल. ठीक आहे. बरं शुभू, मला वाटतं तू आता घरी जा. तुझ्या घरचे वाट बघत असतील ना. आणि तू घरी जा, जेवून घे, आणि जेवलास की मला कळव, मग मी पण जेवेन. स्वतःची काळजी घेशील? हो. अरे, आणि काकू आहे ना, ती घेईलच माझी काळजी. ठीक आहे, निघतो मी. श्रावणी, तुला बरं वाटत नाहीये? मी डॉक्टरांना बोलावते. काकू काकू थांब, ऐक माझं. त्याचं काय झालं ना, माझं बीपी लो झालं होतं म्हणून चक्कर आली. आता मी ठीक आहे. ठीक आहे? अगं मग चक्कर कशी आली होती? मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना, म्हणून असेल. श्रावणी, तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस. श्रावणी, असं का करतेस ग? तू स्वतःची काळजी घेत जा ना जरा. ऐक ऐक, शुभूने पण काही खाल्लं नव्हतं ना, मग मी कसं खाणार? त्यामुळे तो जेवला ना की मग मी जेवेन. अरे देवा. अच्छा, असा मूर्खपणा चाललाय तर. श्रावणी, अगं हा काय बालिशपणा आहे? हा बालिशपणा नाहीये श्रावणी, हे जे काय करतेस ना तू, त्याला बालिशपणाच म्हणतात. ठीक आहे, मग असेल, पण तरी सुद्धा जोवर तो जेवत नाही मी नाही जेवणार. बापरे, तुमचं प्रेम म्हणजे ना. काकू, तुला माहितीये, शुभू जेव्हा जेलमध्ये होता ना, मला खूप भीती वाटत होती ग. असं वाटत होतं मी परत एकदा पोरकी होईन, एकटी पडेन. त्याला काही झालं तर मी नाही जगू शकणार. श्रावणी, असं नाही बोलायचं बाळा. खूप प्रेम करतेस ना त्याच्यावर, आणि त्या वेळाने तुला अजून प्रपोजही केलं नाहीये. तेच तर, बघ ना. पण सध्या ना आम्ही शिरीष काकांना शोधतोय. ते सापडणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. तुला शुभू प्रपोजही करेल आणि शिरीष घाणेकर सुद्धा तुम्हाला सापडतील. तू काही काळजी करू नकोस, ते स्वतः तुमच्याकडे येतील बघ.
तू फक्त देवावर विश्वास ठेव. हं? बरं तू थांब, तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते. नाही नाही काकू नकोय. अगं एक तर सकाळपासून पोटात काही नाहीये. अगं ज्यूस तरी घे काकू, ना. असं काय करतेस तू? मी म्हंटल ना शुभूने खाल्लं की मी खाईन, मला ज्यूस नकोय. आता या सगळ्या गोष्टी पुराव्या सकट मी विश्वंभरला सिद्ध करून दाखवेन. काय मुलगी आहे बाबा, प्रेम केलं तर कोणावर, घरातल्या नोकरावर. शी, शेवटी लायकी दाखवलीच तिने. पण विश्वंभरला मात्र हे अजिबात सहन होणार नाही. आता मोठा तमाशा होणार आहे आणि खूप मज्जा येणार आहे. शुभ आला का कारभारने? शुभ शुभ तिथं थांब. काय झालं? थांब जरा. वा 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 वा, भाई नजर काढाले तू आहे. अहो ऐकलं काय, आमचा भाऊ युद्ध जिंकून आलाय, नजर काढालेत. नाही एवढं होऊ दे, नाही हे झाल्यावर आरती पण करून घ्या म्हणतो आम्ही. काय शोभे, आमच्यावर काय ओरडायलेस? यो एवढा पराक्रम गाजून आला, याला बोल की. शोभे, चकार शब्द बोलणार नाहीस हा तू, लक्षात ठेव. शुभ, हात पाय धुवून घेऊ, चल जा पटकन.